हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोर माझे उघडाय का, परिप्रौढून बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञाच्या समाधी जे यावे अवधान. हे माझे विनवणी सर्वीची, काजे लळयाचे लळे सरसी, मनोरथाचे मनोरथ पूर्ती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी, तुमची या भीती याची ये बोले. सासिन्नले प्रसन्नचे मळे ते सावली, देखून लळे श्रांतोजिनी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपली अस्थिच्छा बोलावेला हो. येथे जरी सलगी करू हो तरी निवो के पा, ना तरी बालक बोगडा बोली, का वाकुडा विचुका पावली. हे शोध करुणी माऊली हृदय देवी, देवी तुम्हा संतांचा पडिया हो. कैसेने तरी आम्हावरी हो, या बहुवा ओळखी आली आहो सलगी करे. वाचुनी माझी हे बोलतीये, योग्य ते सर्व भवा दृश्य श्रोते. काय धड्यावरी सारस्वती पडोसीन किले, अवधारा आवडे तेसना घुंगुरू. परी महातेजन मिरवे काय करू, अमृताच्या ताटी व गुरु ऐसी रसोई कैसी. हा हो हिम करासी विजणे, ती नादा पुढे ऐकविणे. देणी असे लेणे हे ती आती, सांगा परिमळे काय करून भावे. सागरे कवने ठाई नहावे, हे गगनची आडे आघवे. ऐसा पवाडू कैसा, तैसे तुमचे अवधान दाये. आम्ही तुम्ही म्हणा हे होय, ऐसे व्रपुत कवना आहे. जेने रिझा तुम्ही, तरी विषू प्रगट या गमस्ती. काय हाती वेन तुझे आरती, का चोदुकी आपापत्ती अर्जुने तुझे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आणि मी दुबळा अर्थ तसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. बालक बापाची ताठी रिगे, आणि बाप त्याची जीवू लागे. का तो संतोषले वेगे मुखची वेळवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती सावटी, करी तसे बाळमती. तरी तुम्ही संतोषली ऐशी जाती प्रेमाची असे. आणि तिने आपुलेपणाचे मोह, मी संत घेतले असा बहु. म्हणून हे केली या सलिगेची नोहे, आभार तैसा अवतानुयाचे लागता झटे. येणे अधिकची पाना फुटे, रोसे त्रेने गुणवटे पडिया तेचेने. म्हणून मज लेकुराचे मी बोले, तुमचे कृपाळ पण निघले ते चेले. ऐसे जे जाणविले या लागी बोलले हो मी. एरवी चांदणे पिकवीत आहे चेपणी, किवारे या घापते आहे वाहनी. हा हो गगनासी गवसनी घालिले केळी, ऐका पाणी होती जावे न लगे. नवनी की माथुला न रेगे, तेही लागले व्याख्यान रेगे. देखून जया ते, हे असो शब्द ब्रह्मा जे ओढ. बाजे शब्द मावळले निवान तुम्ही देतो. गिटार मराठी या बोलते, हा पाडू काही. परी ऐसी आई मज दिवसात कोणती याची एका ऐसा. भीतीवा करून भवा दुषी पडिया हो आवे. तरी आता चंद्रापासून मी येते, हे अमृता होणे जीव येते. तेने अवधान तुझे वाढते, मनोरथा माझी या. काजे द्वितीया तुमचा वरुष होते, सकळार्थ सिद्धी मती तिथे. एरवा कोंबले एरवी कोंभले उन्मेष सुखे जरी. उदास तुम्ही सहज तरी अवधारा, वर्षित अवधानाचा होय चारा. तरी गोंधे पहिले ती अक्षरा प्रमेयांची, अर्थबोलाची वाट काय. हेच अभिप्रावोची अभिप्रायाते ये. भावाचा फुलेरा होय जाय तरी मतीवरी. म्हणून संवादाचा सुवाव घडे, तरी हृदय का सारस्वती वळे. आणि श्रोता दुषिता तरी विसुळे मांडला रसू. अहो चंद्रकांतो द्रवता तीर होय, तरी ते हातवटी जंती काय. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोता निलिन करे. आता अमुके गोड करावे, ऐसे तांदूळी काय विनवावे. काही जाणे काय सारखावे सुखदार.
झोपाय बाहुलिया त्या राजा मातळी भकुलिया जाण्याची कळा वाढवी म्हणून आम्हा ठेवावी काल तव श्री गुरु म्हणते काय जायले समस्त ही समजते पावले आता सांगते निरुपली नारायण एक संतोषणी निवृत्तीदासी गुरु म्हणून उल्लासी अवतारा श्रीकृष्णायचे बोलते झाले. ज्ञानदेव महाराज म्हणतात श्रोते हो, मी जे आता वास्तविक गुह्यत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक आहे. मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक लक्ष या श्रवणाकडे दिले तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हा. पण तुम्हा सर्वज्ञाच्या सभेपुढे मी हे आढ्यातेने बोलतो असे नाही. वस्तुस्थितीच अशी आहे, तुम्ही लक्ष द्यावे. माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे, कारण तुम्हासारखी ज्ञानसंपन्न माहेर घरे समर्थ माता पिते असल्यावरच लळा लावून जी एक वृत्ती आहे तिचे देखील लाड पूर्ण होतात आणि मनोरथाचे देखील इच्छा तृप्त होते. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने टवटवीत झालेल्या प्रसन्नरूपी मळ्याची थंडगार सुशीलता सावली पाहून महाराज संसाराने म्हणजे श्रमणला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांतीसाठी लोळत आहे. तुम्ही सुखरूपी अमृताचे डोहच आहात म्हणून आम्हा आपल्या बांधून थंडावा प्राप्त करून घेत आहोत. जर लढिवाळपणाने तुमच्याशी सलगी करण्यात भिवू लागलो तर आम्ही शांत तरी व्हावे खोटे. किंवा बालक बोबड्या बोलाने बोलत असेल, वेडेवाकडे पाऊल टाकत असेल तर त्याचे ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते त्याप्रमाणे तुम्हाला संत सज्जनांची कृती कोणत्या तरी रीतीने निमित्ताने मधुर व्हावी याच एका उत्कृष्ट इच्छेने मी तुमच्यासाठी सलगी करीत आहे. नाहीतर हे माझे आपणासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यावायचे आहे काय? असे तर नाही ना. स्त्रीपुत्राला कोठे घडे पाठ करून विद्या शिकवी लागते काय? पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? तसंच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पिता कोठून आणणार आहे? अहो, थंड किरण असलेल्या चंद्राला पंथ्याने वारा घालणे किंवा साक्षात नाद ब्रह्मा पुढे गायन करून त्यास ते ऐकवणे तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कोठे झाले काय? परिमळाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी न्हावे? आणि हे सर्व आकाशाचंच जीत मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान. असे तुम्हाला प्रसन्न करण्याजोगे वकृत्त जगात कोणतेच आहे वस्तुता नाही. भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. तरी सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला कावडीने आरती करून काडवातीने आरती करू नये की काय? किंवा वरुणाला सुळकाभर पाण्याने अर्थ देऊ नये. महाराज, तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आणि मी गरीब मनुष्य तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाच्या ऐवजी मी माझ्या बोलरूपी निर्गुणी वाहत आहोत. त्या निर्गुणीच्या पानाचाही तुम्ही स्वीकार करावा. अहो, लहान मूल बापाच्या ताट्यात जेवायला बसले व आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापाला घास देऊ लागते तेव्हा ते संतोषाच्या भराने आपल्या तोंडातच घास घेण्याकरता त्याच्या पुढे करतो. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बोलण्या बालकाप्रमाणे विनोदाने बडबड करीत आहे तरी तुम्हाला या माझ्या विनोदापासून आनंदच झाला पाहिजे असा प्रेमाचा जाती स्वभाव आहे. आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाभिमानाने तुम्ही संतजनाने बहुत प्रकाराने
मला आपला असे म्हणून अंगीकारला आहे, म्हणून माझ्या सदगीचा आपणास विषाद ओझे वाटणार नाही. अशा गायीच्या वासनाप्रमाणे सडाला दुसऱ्या दिल्या तर त्यामुळे गायीला ज्याप्रमाणे अधिकच पाना फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलाने तुमचे निजलेले कृपाळूपण जागे होईल असे जाणूनच मी प्रतिज्ञा केल्यासारखे बोललो. वास्तविक पाहता चंद्राचे चांदणे कोणी ओढीत घालून पिकवितात का, आडीत घालून पिकवितात काय, किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे काय? तसेच आकाशाला गवसणी कशी घालावी? असे पहा की पाणी स्वभावतःच पातळ आहे, त्याला ओतण्यासाठी पातळ करावे लागत नाही. तसेच लोणी तयार झाल्यावर ते रतीने कोणी घुसळीत नाही, त्याप्रमाणे त्या विचारकाला म्हणून परमात्म स्वरूपाला पाहून कोणाचेही व्याख्यान लाजून माघारी येईलच काय, फार काय सांगावे. ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित होऊन तेही ज्या परमात्म्याच्या शय्येवर निवांत निद्रा घेत, असा ब्रह्मारूपी गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा अशी माझी योग्यता आहे. परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या याच एका आशेवर ब्रह्मा प्रतिपादन करण्याची इच्छा उत्पन्न झाली. ती ही की असे की या धिटाईने बोलून आपल्या सारख्याची कृपा संपादन करावी व आवडता व्हावे, म्हणजे त्या आपल्या कृपेनेच गीतार्थ प्रतिपादनाचा करी. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणाऱ्या, अमृताही जीवन देणाऱ्या अशा आपल्या अवधानाने माझ्या मनोरथाला वाढते करून पुष्टी द्यावी. कारण जेव्हा तुमची कृपादृष्टीच दृष्टी मजवर पूर्ण होईल, तेव्हा माझ्या बुद्धिरूप मूर्तीला सकलार्थ रूप धान्य पिके मला त्याचे संपूर्णतया स्फुरण होईल. एरवी जर तुम्ही उदास राहाल तर त्या अंकुर दशेत आलेले माझे ज्ञान हे सुकून जाईल. आज या ठिकाणी सर्व उपस्थित आपले जय मल्हारमधले बंधू भगिनी असतील, लहान भगिनीसारखे बसलेले माझे, आज कशा निमित्तानं आपण उपस्थित आहोत या सर्व गोष्टीची कल्पना असली तरी सांगणं हे श्रोत्याचं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. आज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कानाकोपऱ्यातून आज पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी समाज, कोण चालत गेला आहे, कोण गाडीने गेला आहे, काय असा कोणी गेला नाही, असं कोणी गेला नाही तो घरामध्ये चिंतन करत बसलेला आहे. असे आपलं महाराष्ट्राचं लाडकं दैवत पांडुरंग श्री परमात्मा काय आषाढी एकादशी, देवयज्ञ एकादशी, अशा या आषाढी एकादशीला या लाखो वारकऱ्यांचा, संत समुदायांच्या दिंड्या वगैरे रवाना होत जातात. ह्या कलियुगामध्ये आणि विज्ञान युगातला एक चमत्कार म्हणावा लागेल. ह्या विज्ञान युगातला चमत्कारच म्हणावा लागेल. कुंभ दैत्याचा मुलगा मृदुमुंग्य हा राक्षस एवढा मातला होता की त्यानं सर्व देवादिकांना भयभीत करून ठेवलं. आणि भयभीत झालेले देव एका गुहेमध्ये लपले होते. आणि त्या गुहेमध्ये लपलेले सर्व देवाचं चिंतन करत बसलेले. आणि त्यांना या दिवशी त्यांना उपवास घडला. उपवास घडल्यामुळे सहज त्यांना या देवाचं चिंतन करता उपवास घडला.
आणि त्यांच्या श्वासातून एक स्त्री निर्माण झाली, त्याचं नाव एकादशी. आणि त्या आषाढी एकादशीला ब्रह्मा विष्णू देवाधिकाने त्या मृदुमन्याचा वध केला. तोचे आषाढी एकादशी म्हणजे देवशैली एकादशी म्हणतात. आणि आज हे इथून 4 महिने हा चातुर्मास चालू होतो. तिकडे चालणार तिकडं आणा. त्याला चातुर्मास असं म्हणतात, देवशैली एकादशी. आता इथून 4 महिने देव. तुमच्या जवळच ठेवा ना ते. तेव्हा या सर्व दिंड्या, सर्व संतजन सगळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जमलेले असतात. न जमलेले आहेत ते आपण सर्व चिंतन करत आहोत. आणि हे संतांनी दाखवलेला मार्ग जो आहे, वेदांचे पैसार निर्मिली गीता तिचा अर्थ चित्ती असूया. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून दया आली नारायण. देवाजीने त्वरे घेतला अवतार म्हणती ज्ञानेश्वर दया लागली. ग्रंथ आरंभिला ज्ञानेश्वर. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. आणि असा हा संस्कृत भाषा कोणाला कळत नव्हती म्हणून पांडुरंगाने ज्ञानेश्वराच्या रूपाने अवतार घेऊन हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण केला. म्हणून जावा आपण त्या ग्रंथाच्या द्वारे चिंतन करत आहोत. अनेक संतांनी पांडुरंगाचं चिंतन करून, पांडुरंगाची उपासना करून, भक्ती करून अनेक संतांचे इथं वर्णन केलेलं आहे नामदेव महाराजांनी. कुंभार तो राका काका त्याची बंका, कन्या नाम अवंका ती गेली. कुंभार नावाचा राका आणि त्याची पत्नी बंका आणि कन्या वंका हे पंढरी क्षेत्रात राहत होते. वाचिने गोविंद गोविंद आळवती करीत आपला स्वधर्म व्यवहार. वाची निरंतर रामनाम घडोनी भाजने ठेविली घरात. व्याधी डेरियात मांजरते न देखितात. त्याने आवा तो रचला अग्नी तो लाविला त्याची वेळा. फिरून मांजर घराशी ते आली नाही तर ते जिऱ्याते. आव्यापाशी जेव्हा आली ती धावत ओरडत गेली. भोवताली पाहुणी राका समजला म्हणी आहा चक्रपाणी काय केले. जळोजळो माझा प्रपंच व्यवहार. नाही म्या विचार केला देवा. करावया गेली प्रपंचाचे हित. पापाचे पर्वत झाले माता. अज्ञानी हे बाळे जळती दाता. दावा पंढरी नाता येची वेळा. पांडवते रक्षले लाक्षाते जोहरी. त्यासी करी परी केली असी. अग्नी माझी तुवा प्रल्हाद रक्षिला. आगाध हे तुला काय झाले. रक्षियासी आता येऊन अंगे. घेईन वैराग्य नवसराची. तिघाजणी तेव्हा त्याजिले अन्न पाणी. धाव चक्र पाणी लवलाये. 3 रोज झाले शांत झाला अग्नी. पहाटे उठून यावा तेव्हा सर्वस बाजले भाजून गेले. खेळतात
राका कुंभार बंका आणि त्याची कन्या वंका हे तिघजण पंढरपूरला राहत होते. आणि त्याचा कुंभाराचा गाडगी मडकी भाजण्याचा धंदा असल्यामुळं आणि त्यांनी ते भाजण्याकरता आवा पेटवला तेव्हा त्यात मांजर वेलेली होती. मग ती मांजर वेलेली त्यांना माहिती आहे ना, आवा पेटवला. आणि मग लक्षात आलं मांजर आली ते आव्याच्या भोवती फिरू लागले. मग राका कुंभाराच्या लक्षात आलं की मी ह्यात मांजर वेलले तिची पिले. मग राका कुंभाराने देवाचा दावा केला, काय तू पांडवाला रक्षण केलं होतंस, काय प्रल्हादाचं रक्षण केलंस तू. प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकला होता तेव्हा देवाने वाचवलं. कड्यावरनं लोटला प्रल्हादाला तेव्हा सुद्धा भगवंताने त्याला त्याचं रक्षण केलं आहे. तर माझ्या आता पिल्याचं रक्षण कर. मी काय माझ्या प्रपंचासाठी या पोटासाठी मी प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माता. कराव्या गेलं प्रपंचाचे हित आणि पापाचे हित झाले. आता आपण प्रपंच करत असताना काय काय हित आपल्याला प्रपंच करत असताना काय काय गोष्टी न कराव्या तर कराव्या लागतात. ते पापाचे डोंगर होतात ती चुकीनंतर तसं यांच्याही लक्षात आलं. आणि मग त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. आणि 3 दिवसांनी तो अग्नी शांत झाल्यानंतर जशीच्या तशी पिलं डेऱ्यामध्ये खेळत. हा माझे नवसास पावला पांडुरंग पाहते सकळ पंढरीचे लोक आगाध कौतुक देवाजीचे आनंदोनी राका बोलवी ब्राह्मण दिले ते लुटून घर तेव्हा. त्या आनंदाच्या भरात राकानं ब्राह्मणांना बोलवलं. काय धन दौलत होती ती ब्राह्मणांना देवटी. दिवे चुनिया चिंध्या लावेली ढोंगासी भावे ऋषिकेशी आळविती. सर्व आर्थिक परिस्थिती इकड झाल्यानंतर काय चिंध्या म्हणजे फाटकी वस्त्र सुद्धा ढोंगाला लावून त्यांनी भगवंताची आळवणी केली. जाऊन यावणी वेचिताती काष्टे उदरा परते विकिताती. जंगलामध्ये जाऊन लाकडं गोळा करून ते विकत होते उदरनिर्वाहासाठी. अखंड करीती नामाचा गजर ध्यानी मनीवर रघुमाईचा बंका गेले असे चंद्रभागा स्नान. नामाची या कन्या धुया आली बंका बोली बाई शिंतोडी तिला ऐकून या बोली नामदेवाची. बंका गेले चंद्रभागेला बंका धुण्यासाठी गेल्यानंतर नामदेव महाराजांची कन्या सुद्धा धुया लागते आणि बंकाला बोलते बाई शिंतोडी माझ्या अंगावर उडतील जाती कुंभार कामिक वैराग्य घेतलेसे सोंग काचे. आणि तिला विनवणी केली की तुम्ही आता म्हणजे वैराग्याचं सोंग घेतलंय तुम्ही असं तिला म्हणजे टोचून बोलले गेले. ऐकून या बंका खरी उत्तर बौद्ध अवतार पांडुरंग रडका हा नामा घेतले सियाळी त्याने वनमाळी बोलविला. आधीला हा देव बोलविला काय थोड पण आले असे वाढविली कीर्ती जगात डांगोरा बोलविला खरा पांडुरंग. चंद्रभागे तिरी झाला वृतांत सुख झाले मात नामे असे. नामदेव तेव्हा आले रावळाशी विनंती देवाशी करुणी बोले. राका कुंभाराने घेतले वैराग्य काहू केला त्याग संसाराशी. नामदेवाच्या कानावर गेल्यानंतर गोष्ट नामदेव महाराजांनी देवाला जाऊन विनंती केली. बोलले देवाला राका कुंभाराने वैराग्य घेतले काहू केला त्याग संसाराचा त्याने त्याग केला पांडुरंगा. बोले पांडुरंग निष्कामे हे भक्ती दावी तो प्रपंचे तुझ लागी. विठ्ठल रुक्माई नामा असे संगे आली तेव्हा तिघे वना प्राती. विठ्ठल रुक्माई नामदेव महाराज हे तिघं सुद्धा जंगलामध्ये आलेले आहेत. रुक्मिणीने तेव्हा काढून कंकण ठेविले झाकून काष्टा माझी. आणि रुक्मिणी मातेनं स्वतःतला हातातलं कंकण काढून त्या लाकडाच्या खाली झाकून ठेवलेलं आहे. राका बंका ओंका वेचिता ते काष्ट आले अवचित तया ठाया. उचलेले काष्ट देखिले कंकण दिले ते टाकून त्याची वेळा. आणि राका बंका आणि वंका तिथं लाकडं गोळा करायला आल्यानंतर त्यांनी लाकडं उचलल्यावर त्यांना ते कंकण दिसलं पण त्याने ते उचलून टाकून दिलं. म्हणता याच लागे विटाळ झाला न घेते तयाला म्हणून ते म्हणाले ह्याचा विटाळ झाला आणि माझ्या पुढे हेच येते पाहून रुक्मिणी विस्मय करेल.
निष्काम हे भक्त देखील दे. पण रुक्मिणी मातेने आडून पाहिल्यानंतर रुक्मिणी माता म्हणाली, हे माझे निष्काम भक्त आहेत, त्यांनी मी ठेवलेलं कंकण त्याला सुद्धा हात लावलेला नाही. बोले रखुमाई अहो पांडुरंगा भेटावे श्रींगा याच लागी. नामा म्हणे देवा वंदितो मी चरण धरा अलिंगवया तिघा जणा. नामदेव महाराज म्हणतात, देवा त्याचे वंदन चरा धरा आलिंगन दिलं देवाने त्याला. होती यावडी देवा माझी देवाची चित्ती आलिंगनी प्रीती तिघे जण. राका वांका बंका वंदिती चरण काव येणे केले देवराया. ग्रीष्माकाळ दिन श्रमली माझी. देवा कशाला तुम्ही आला, माझ्यासाठी कष्ट केलं एवढ्या उन्हातानात. आई पैसा रखुमाई छाये खाली. रखुमाई मातेला म्हणतात, तुम्ही शांत सावली खाली बसा. असे ज्याचे देवावरील माया करी त्याची दया पांडुरंग. नामदेव बोली त्याच्या मी हा दास शरण दयाचा वारंवार. नामदेव महाराज कथा सांगताना म्हणतात, मी अशा दासांचा दास आहे आणि त्यांची सुद्धा मला सेवा करावी वाटते. जसं पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थवार्थ. दुसरी कथा आहे सोफोवा मेळांची. सोफिया मेळे आणि पाजिले नाही माझे दिले नाही उणे त्याचे. चरित्र तयाचे परिसावे सादर करीतो. नमस्कार संत जना तयाची जे कांता तयाचे सारखी. भावार्थ मुटकी आवडीने साधन द्वादशी आले. एकेकाळी उठून प्रातकाळी काय बोले. उठी उठी कांते स्वयंपाक करे आता येथील हरी पारण्यासी. तव एका ब्राह्मणे ऐकले मात तिने दिवानास सांगितले. दिवानाने दूत पाठविले त्यासी चोके मेळ्याशी धरून आणा. दुती जाऊन या धरून आणले म्हणे काय झाले चोका मेळा. विठोबाशी दही पाजिता असता काहो माझ्या हाता ओसंडले. रडतो का हा कार सुधे सुधे सभेशी पुसतो. तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला तर सुने भेटू गेला म्हणून रडे दीर्घ गणी करून या. म्हणती या महाराणे देव बाटविला जीवे मारा याला जय बैल झुंपा. पूर्वी अस्पृश्य असल्यामुळे मंदिरात जाणं ते बडवे किंवा ब्राह्मण येऊ देत नव्हते. आणि चोखा मेळा हा भक्त असल्या कारणाने काय देवाला दही पाजायचं म्हणून त्यांनी नेलेलं. आणि त्या ब्राह्मणाने बघडल्यानंतर त्याने ते सर्वांना सांगितलं, याने देव पाठवलाय म्हणती या महाराणी देव पाठवला. जीवे महारायाला बैल सुंपा. आणि त्यांनी बांधून या पाय हा केले बैल धरून शिवळा विठोबा. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाने चोका मेळाचे हातपाय बांधले. आता शिवळ असते ना शिवळ, त्या शिवळीला बैल झुकलं होतं आणि मागं ते बैलगाडीचे हे असते ना साठ, त्याला त्याचं पाय बांधून सोडलं चोकोबाला. आणि तेव्हा त्यांची मग पत्नी आली. मुलाला समजलं, पत्नी आली. धरुणी शिवळ विठोबा उडती आसूड बैलांची पाठी मारती ही कुठी थोर झाली. तयाची ते कांता उभी राहून म्हणे देवराय हात काढी. चोके मेळाची पत्नी आली होती आणि ती म्हणत होती देवाला, तू कशाला शिवळ झालेल्यास, तू शिवळ काढ आणि माझ्या नवऱ्याचं काय हाल व्हायचं ते हो दे. धरुणी शिवळ विठोबा उडती आसूड बैलांची पाठी. आणि ते पुजारी त्या बैलांना आसूड मारत होते, बैल उधळू दे, बैल उधळल्यावर हा याला मरू दे म्हणून शिक्षा. तयाची ते कांता उभी राहून म्हणे देवराया हात काढी.
आणि फक्त त्याच्या चोकोबाच्या पत्नीलाच फक्त दिसत होता देव. शिवळ धरून बांधला, त्या ब्राह्मणाला कुणाला दिसत नव्हता देव. शिवळ धरून बैल काय हलतात याने किती मारले. त्याची ते कांता उभे रावले म्हणे देवराय हात काढी खाईले जेवले त्याचा हा उपकार दुबळ्याचा भरतार मारू पाहसी. अरे तुला मी खायला घातलं, तुझी सेवा केली आणि त्याचा हा उपकार फेडतोस का? चोकोबरायांची पत्नी म्हणते देवाला. हा अधिकार आहे संतांचा, भक्ताचा अधिकार खूप मोठा असतो. पाळीले पोसली माझी या धन्याचे उतर आहे झादाचे ओढाव्या अन्नाची त्वा क्रियाही नाही रोखली रे रांडकी त्वा केली चोकी याची. आणि माझा पती मेला तर मला रांडकी करतोस का काय? काडी हात आता जाय पडता उसण्या जाय पोट पोसण्या येथून या. बघा काय म्हणते देवाला, काडी हात आता जाय पडता उसण्या. तो हात काढ शिवळीचा उसण्या. देवाला म्हणते जाय पोट पोसण्या येथून. जो जगाचा पोशिंदा जगाला पुरवतो त्याला चोकोबाची पत्नी म्हणते काय, जाय पोट पोसण्या. तुझं पोट आम्ही करतो, पोट पोसण्या. तू आमच्या पैसे येतोच खायला ना, आता तू माझ्या नवऱ्याची अशी दशा होते, तू जा पोट पोसण्या. संताचा देखना विटो माझा जन लोका पुसती. काय बोलतीस हे म्हण तुम्हास काय दिसे. चोका मने रांडे विश्वाचा पोषण संताचा देखना विसू. चोकोबराने शिवली चोका म्हणे रांडे विश्वाचा पोषणा. तू त्याला पोट पोसण्या म्हणते, तो विश्वाचा पोषण आहे, त्याला पोट म्हणते बसते. चोकोबरायांनी शिविली पत्नी. जन लोक पुसती कोणा बोलतीस. अरे लोक काय म्हणतील, तू कोणाला बोलतेस? अनंत ब्रह्मांडे दयाच्या उदरी त्याने चौकरी धरियले. पितांबरधारी घनश्याम मूर्ती रखमायचा पती विठ्ठला. समस्ताशी तेव्हा दिले दर्शन केले समाधान नामामाली. आणि त्यावेळेस फक्त चोकोबाच्या पत्नीला दिसत होतं, पण त्यानंतर सर्वांना पांडुरंगांना दर्शन दिलं. सर्व लोकांना दिसलं की पांडुरंग हा भक्ताच्या पाठी असतो. आणि चोकोबरायाचं रक्षण केलं. चोकोबांची कांता. पुढचा प्रकार असं सांगितलं आहे, संत हे काय कधी संसाराची चिंता करतच नव्हते. कुठं कीर्तन असेल, प्रवचन असेल, गावोगावी बुडता आहे जननंद केळी डोळा म्हणून येतो कलवळा आपुली आहेत आज. कारण ज्यावेळी वाममार्गाने लोक जातात त्यावेळी संतांचा जन्म होतो किंवा संत अवतीर्ण होतात. तुकोबराय सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. बोलले जे ऋषी साच भावे वर्त व्हावया झाडू संतांचे मार्ग आळे आणि भरले जग. अविचारानं लोक जेव्हा वागतात तेव्हा आम्हाला देवच मृत्यू लोकांमध्ये पाडतात. नाहीतर आमचं मृत्यू लोकांमध्ये येण्याचं काही कारण नाही. आम्ही आणि देव एके ठिकाणी राहतो काय. मग देवाला कळून येतं, न सांगता तुम्हाला कळू की अंतर विश्वभर झालं कसे पर्यायच नाही लागेल. भगवंताला कुठं काय चाललंय ते सांगायची काही गरज नाही. आता भगवंताला कोणी म्हटलं विचारलं व तुम्ही मनामध्ये विचार करा, देवा आम्ही तुमचा दावा घरी बसून सुद्धा करतोय, हे देवाला तुम्ही सांगण्याची गरज नाही. तो पंढरपुरात असला तरी त्याला कळतं. खरंच म्हटलंय, न सांगता तुम्हाला कळो येते अंतर विश्वभर जाणं तसे परिहार चिन्ह लागेल. म्हणजे परिचय द्यायची गरज नाही. अनेक देव आपण मंदिरात जातो, मंदिरात जाऊन मागणी मागण्याची गरज नाही. तुम्ही काय मागणार आहे ते मंदिरात जायच्या अगोदर देवाला माहिती असते, किंवा त्याच्या पुढचं बोललं तरी चालेल. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर माहिती असते तुम्ही काय करणार आहे, काय मागणार आहे, हे सगळं माहिती आहे. कारण का त्यानुसारच तुमचं जन्म. तसंच तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलते ऋषी साच वाय वर्त व्हावया झाडू संतांचे मार्ग आड लागले भरले जे.
अविचारानं लोक वागू लागतात तेव्हा देव संतांना मृत्यू लोकामध्ये पाठवतात आणि मग संत अवतीर्ण होऊन काय त्या मृत्यू लोकामध्ये जाऊन घरोघरी मग तुकोबरायांनी खूप म्हणजे ज्ञानाचा प्रचार केला. काय देव घ्या कोणी देव लागून या पाया विनव लोक ऐकत नव्हती ना म्हणून त्याने म्हटलं लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुके नाम हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी चर्चा उदंड गाती गा. भगवंताच्या नामाचं खूप सुख आहे आणि तुम्ही भगवंताच्या नामानं तरणार आहात. आणि मग तुकोबरायांचा आणि देवाचा संवादच चालला होता. तुकोबरायांनी अभंगच त्यावर लिहिला. सेवित वारस वाटी का घ्या रे हो नगरान बने विटेवरी जानची पाऊले समान कोई की गाणं जाता मनाचे संकल्प पावे सिद्ध झाले आहे बुद्धी याचे काही तुका म्हणे मज दाढीले निरोपा मार्ग हा सोपा सुख. आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही वैकुंठवासी तसं तुकोबरा या अभंगामध्ये तुका म्हणे मज दाढीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप की भगवंताच्या नामाचा सुखरूप मार्ग आहे. तुम्ही याच्याशिवाय कलियुगामध्ये दुसरं काही तुम्ही कार्य करू नका. देवाचा आणि तुकोबरायांचा संवाद आहे म्हणून मग तुकोबराय आले. लोक ऐकत नाहीत देवांना लोकांना लागून या पाया विनवितो तुम्हाला तरी टाळी बोला लोक पाया बोलून सांगितले तर ऐकत नाहीत. पुढं तुकोबरायांनी शिव्या देऊन सांगितलं किती सांगू तरी नाही किती भटकीची पुढे शिंदरीची शिव्या देऊन ऐकणार. मग घरोघरी फिरले देव या कोणी देव या कोणी आयता आला घरा पुसून. आता घरी ऐकायला लोक म्हणले देव न लगे देव न लगे आम्ही आनंदात आहे बोलले आम्हाला काय गरज देव न लगे देव न लगे. मग म्हणले तुकाराम महाराज तुका म्हणे मेलो सांगता सांगता काय मेलो म्हणले सांगता सांगता पण कोणी माझं ऐकत नाही. ज्या तुकोबरायांचं ऐकलं नाही तर आपलं कोण ऐकलं नाही. एक सामान्य दृष्टिकोन आहे आपला तर आपलं सुद्धा कोणी ऐकणार नाही. ऐकणार नाही म्हणून सांगण्याचं थांबवायचं सांगणे आपलं कर्तव्य. आणि तुकाराम महाराजचा अधिकार प्रत्येक युगात देवाबरोबर तुकाराम महाराज होते. ऋतुयुगामध्ये आताच मी हे जे प्रल्हाद भक्त प्रल्हाद पहिला अवतार हा भक्त प्रल्हाद आहे तुकाराम महाराज. ऋतू म्हणजे सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद. राम अवतारामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये अंगद. द्वापारामध्ये कृष्ण अवतारामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये चौथा अवतार आहे नामदेव महाराज. आणि त्यामध्ये नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये काही शिल्लक राहिलेले अभंग परत येऊन तुकोबरायाच्या निमित्ताने तुकाराम महाराज पाचवा अवतार हा तुकाराम महाराजांचा आणि ते सांगतात. असे अनेक वेळा संतांनी सांगितले. तसं चोखोबाची कांता असे ती गडबीन झाले तीस पूर्ण नवमास करून विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझे ऐकून या चोखा करीत विचार कोणी ऐसा घोर वागवावा न पुसता गेला बहिणीच्या गावा आनंद केशवा अळवीत दोन प्रहर झाले न येता भोजना कांता विचारणा करीत शोध करीताना संध्याकाळ झाली पती माझा गेला कोणीतरी विरक्ताशी मी तो सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी अहो पांडुरंगा आना त्याशी आता न सांगे निवारता संसाराची झाली तेव्हा श्रमी प्रसूत वेळा संसाराची
झाली तेव्हा श्रमिक प्रसूत वेळा आली विटाळी धावून त्याची वेळा चोखोबाची बहीण झाला सारंग वहिनी उघडा रहा कामाई चोखोबाची पत्नी आणि ती अशी ती गर्भीण झाली ती पूर्ण 9 मास तिला दिवस गेले 9 मास पूर्ण झालेले आहे आणि चोखोबा आहे बहिणीच्या गावाला जातो म्हणून गेलं ते परत आलेच नाही 2 दिवस झाले पतीची वाट वाहतात पण आले नाहीत आणि माझे तर दिवस भरून आले आणि मग देवाची आठवण करायला लागली तेव्हा देव चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन घरी आले विटाळी धावली त्याची वेळा चोखोबाची बहीण झाला सारंग वहिनी उघडा द्वार हाका मारे दोघी भेटल्या तेव्हा आनंदाने आले ते रुदन चोख्या कांते बरे बाई तुम्हा देवाने धाडले पती माझा गेला कोणीकडे दोघी एकमेकाला भेटल्या आणि त्यांचं हृदय भरून आलं आणि चोखोबाची पत्नी म्हणते बरे बाई तुम्हा देवाने धाडले पती माझा गेला कोणीकडे देवाने धाडले देवालाच म्हणते चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार्य अज्ञान भरतार तुमचे गावी म्हणून या तुम्ही सांगता त्या का मिळत काशी श्रम वाटत असे दादा माझा शून्य अधीर ही श्रुत होयाच ते होत आपणाची केली त्वा सूचना आला माझ्या घरा त्याने केली त्वा मज लागली सर्व साहित्य दिले म्हणे आता नका करू चिंता वहिनी काही सर्व साहित्य होते कृपाशी रिद्धिसिद्धी दासी तयाची प्रस्तुती झाली पुत्र झाला तिला आनंद वाटला पांडुरंगा वाढलेली शर्करा सर्वत्र यातीशी माझ्या जोगिराची पुत्र झाला लावून उठले न्याहिले तिला श्रमतीचा सर्वांगाचा 5वी गेली तिने आनंदाने घातले भोजन या लागले 13व्या दिवशी बाळके पाळणा घातले शेराना वैकुंठीचा साडी आणि चोळी आंगडे टोपडे आणि ने पुणे रखमाईने बोललेली सुवासिनी पाळणा घातले नामतीवरी कर्मंगळा बारसे केले तिने आनंदाने घातले भोजन सर्व याचे चोखोबाशी मास झाला बहिणी घरी विचारले नंतर चोखा देवा सोडून आले प्रपंचाचे भय अंतरेले पाय देवाचे झाले त्याचे अंतर प्रेम स्मृतीने डोळा 1 महिन्याने चोखो झालेला वृत्तांत सर्व सांगितलं आणि पांडुरंगाने स्वतः बाई नंदेच्या रूपेनं रूप घेतलेलं देवाने चोखोबाच्या पत्नीचं बाळपण ठरवलं काय तिला नाव घालून तिचं उठणं लावून त्याला आंघोळ घालून 5वी केली 5वी केली तिने आनंदाने घातले भोजन याचे लागले 13व्या दिवशी बाळके पाळणा घालून त्याचे राणा वैकुंठीचा साडी आणि चोळे अंगडी टोपले रखमाईने साडी चोळे अंगडी टोपलेचा मुलाला आणलं आणि त्याचं नाव ठेवलं कर्ममेळा चोखोबाच्या मुलाचं नाव कर्ममेळा आता जाती बहिणी आपुल्या गावाला आणि पत्नीचा परमात्मा चोखोबाच्या बहिणीच्या रूपात आलेला म्हणते आता चोखोबाच्या पत्नीला मी घरी जाते बाई काय माझे पती मला रागावते ऐकून या मोठे चोखोबाची कंटा नका जाऊ आता बाई तुम्ही येऊ द्या घरगणी काय आणि उत्तीर्ण होऊ आता आणि तुम्ही जाऊ नका माझे पती आल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर त्यांना ते म्हणतील अशी कशी पाठवली तू काय आहे तुमचे उत्पादन पहिले सर्व जन्मोजन्म दादा माझा असे प्रार्थना बघतो सदा त्याचे चित्त देवावर आणि देव सांगतात चोखोबाच्या पत्नीला माझा दादा हा विठ्ठल भक्त आहे त्याचे चित्त माझं देवावर माझ्या दादाचे चित्त देवावर आहे मान्य करू वहिनी तयाचे वचन देवीची कल्याण असे तुमचे आणि वहिनी त्याचं तू मान्य कर त्याचं वचन पूर्ण आहे
सगळीचं झाले दोघीचे अंतर प्रेम असले शिरो वाळे तुला आणि दोघी एकमेकीचं ऊन भरून आले आणि डोळ्यात अश्रू आहे सांभाळे आता माझा कर्ममेळा येईल टोका मेळा घरी आता आणि तू आता या कर्ममेळ्याला सफळ टोका मेळा येईल थांबाबाई आता शिवतेने चोळी न लगे वनमाळे बोलू मी तुम्हाला चोळी शिवते थांबा काय तर भगवान म्हणतात बहिणीच्या रूपात आलेले मला चोळी वेळ न लगे वनमाळे बोलू तिथून सर्वांशी गेला तो सावळा आला तो कामेळा घरात आली आणि मग कोकोबरा घरी आले येऊन या कांता वंदित चरण गेले उठवून महाराजांची आणि मग कोकोबराच्या पत्नीला कोकोबाचं दर्शन घेतलं आणि बाळ तिच्या हातामध्ये दिला बाई आता गेल्या भेटल्या वाटेशी त्यांचा नव्या जीवाची वाट आणि आत्ताच बहीण तुमची गेली तुम्हाला वाटेत भेटली असत सांगितला त्याचे सगळं वृत्तांत सदगीत चित्त धोका झाला सांगितलेला वृत्तांत सगळा झालेला वृत्तांत सगळा चोकोबाच्या पत्नीनं सांगितला तेव्हा चोकोबा संगीत झाले हे काम कुणाचं नाही कैची बाई येथे आले पांडुरंगा धन तुझे भाग भेट आले अगं तुझं खूप भाग्य मोठं आहे की पांडुरंग तुझ्या भेटेला आले संगीत झाले भक्ताचे संकट पडून गेली देव गाले तसे धावत त्यांच्या काजा विष्णुदास नामावर त्याचे चरण तसे गुणवान नामदेव महाराज म्हणतात भक्तांना संकट पडले की देव धावतो गाली तेथे धाव त्याच्या काजा विष्णुदासा नामावर त्याचे चरण अशी चोकोबरायांची कथा आपल्यावर संतांचे खूप उपकार आहेत त्या संतांमध्ये सर्व संतांमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांनी 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 22व्या वर्षी समाधी घेतली आणि त्यांना सर्व माऊली माऊली म्हणतात माऊली माऊली म्हणतात हे मी म्हणत नाही त्याला शास्त्र प्रमाणे वेदशास्त्र त्याची बाई म्हणते ज्ञानाबाई आई ज्ञानेश्वर महाराजांना बाई म्हणलेल्या बाई कुठल्या संतांना बाई असं म्हटलेलं वेदशास्त्र त्याची आई ज्ञाना म्हणते ज्ञानाबाई आई ज्ञानराज माझा योग्यांची माऊली त्याने निगम वल्ली प्रकट केली साधकांचा मायबाप ज्ञानोबा माझा ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे सर्व संतांची माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि त्या माऊलींचं दर्शन माऊलींची दिंडी तुकोबरायांची दिंडी सर्व अगदी सर्व संतांच्या दिंडी आळंदीला येतात आळंदीतून प्रस्थान पंढरपूरला होतात आणि सर्व दशमीला पंढरपुरामध्ये पोहोचतात आणि एकादशीचं बार्शीला सोडून त्या पाठीमागे फिरतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज खूप महान संत आहे ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी काशीला गेले होते आणि त्यांच्याबरोबर नामदेव महाराज होता आणि ते गंगेमध्ये उतरल्यानंतर गंगामाईनं ज्ञानेश्वर मायांचं पायाला मिठी गाठली ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ म्हणजे काशीचा विश्वनाथ आहे तो ज्ञानेश्वरांचा हात धरून गंगेमध्ये उतरला ऐशी बोलत चालत दोघे आले गंगेया ज्ञानाबाईच्या पायी मिठी घाली गंगामाई
नामामध्ये सोडाबाई ज्ञानदेव सर्वात आहे. ज्ञानेश्वर महाराज विश्वनाथ ज्ञानेश्वर महाराजांना धरून गंगामाईमध्ये उतरल्यानंतर गंगामाईने ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाला मिठी घातलं. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वात आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचा एवढा अधिकार मोठा होता की गंगामाई सुद्धा मिठी घालत होती. मग तुम्ही काशीला जाणे योग्य का आळंदीला जाणे योग्य आहे? एवढा विषय. किती महान आहे अलंकापूर किंवा आळंदी ज्ञानेश्वर महाराजांचं जे स्थान आहे. ज्यावेळेस समाधीच्या अभंगावेळेस समाधी देतानाच भगवंतांनी वर्णनच केलं. समाधी देताना सर्व संत रडत होते. आणि तेव्हा रडत असताना सगळे रडनंतर देव सुद्धा रडत होता. रुक्माई मातेने प्रश्न विचारला देवाला, देवा हे सगळे प्रेमाच्या वियोगानं रडतात. ज्ञानदेवाचा मूर्तीनाथ भाऊ आहे, गुरु सुद्धा आहे, मुक्ताई बहीण आहे, सोपान बहीण आहे, बाकी सगळे संत प्रेमाच्या वियोगानं रडतात. पण जग रडू लागलं तर त्याचं आसू पुसण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही का रडता? रुक्माई मातेने प्रश्न विचारला देवाने. आणि देवाने रडत रडत उत्तर दिलेलं आहे. देव म्हणती रुक्मिणी, हाची एके योगी देखिएला नाही, याचे ज्ञान संजीवनी जाण. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टीने आळे, तो वादी रटाळे वैकुंठ गुणाची. जो याची करेली आता, तो तारील सकळ गोत्रा, सकळ हे पुळे पवित्रा, याचे दर्शन होते. अलंकापूर हे शिवपीठ, येथे होते पूर्वी जळकंठ. ब्रह्मादिका तत्वरिष्ठ येथेची पृथ्वी. इंद्र येऊन या भूमीसी, याग संपादिले अहर्नसी. इंद्रायणी इंद्रोळशी पंचकोशी यापासून, येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्वटिका माया दिसते प्रत्यक्ष जाण पार्वती. भवती वनमल्ली वृक्षी, येथे देव येऊन होती पक्षी. हे असे साक्षी असते नासते गैरी. हे पंढरीवणे सोपे, जणांची हलावया पापे. कळीकाळ कोपली या कोपे, नचले अलंकापुराशी. आयसे सांगता हरिसे, प्रेम ओस दिले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी, ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी, असे संत समागम. ऐसे सांगितले ग्रामी अलंकापुरासी. आळंदी हे गाव आहे. आळंदी हे गाव पुण्य गोपी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. ज्ञानेश्वर महाराज दुसरे तिसरे कोण नाही, पांडुरंगाचा अवतार आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतो. लोपले ज्ञान जगी, हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेवले ज्ञानी. जगामध्ये ज्ञान व्यापक आहे, पण कोण कोणाला सांगायला तयार नाही. कोण सांगायला तयार नाही. माझ्याकडे ज्ञान आहे, मी पुस्तकीला सांगणार नाही. काय पुस्तके मोठं हे मानवी, या मृत्यू लोकांमधलं मानवी जीवनातलं एक गुण वैशिष्ट्य आहे. कोण कोणाला सांगायला तयार नाही. मग त्यावेळी संस्कृत भाषा जगाशी करेना, म्हणून दया आली नारायणा. देवाजीने तोरे घेतला अवतार, म्हणती ज्ञानेश्वर दयाला आली. ग्रंथ आरंभलेला ज्ञानेश्वर. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीच हे मराठी गीता हे ज्ञानेश्वर महाराजांनी केले. मग तेच ज्ञानेश्वर महाराज काय म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेवले ज्ञान. प्रगत गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केली. आणि सर्व हे प्रगट करून दाखवलं. कारण का त्यावेळेस इतर मगाशी तुम्हालाच मी चोखोबारांची वृत्तांत वाचला, तेव्हा त्या ब्राह्मणाने बघा काय बोलले ते. त्यांनी देव पाठवला म्हणून त्याला शिक्षा दिली. बैल बांधले शिवलीला, त्याला पाय बांधून झुकलं, त्याला मरून म्हटलं देव वाटलं. देवाला जात पात नाही. जर त्याला तसं असलं त्याला विटाळ सुद्धा नाही. आताच म्हणलं चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. बरे झाले देवा, बरे झाले बाई देवा, देवाने धाडी दिली. हा दिवस तुझ्या बाळंतपणाला आलाय. बघा ना काय ख्याती आहे. काय देवाला काय नाही, हे तुम्ही आम्ही केलंय. तो अमका तो तमका, हे असं ते तसं, विटाळ चाटा देवालाच नाहीच म्हणतो.
तेव्हा त्या लोकांनी आपल्याला काही ज्ञान कळू देत नव्हते. म्हणून हे भगवंताने अर्जुनाला ज्यावेळी संकट पडले, गीता सामर्थ्य संस्कृत असल्यामुळे समजत नव्हती, मग ते पांडुरंगाने परत ज्ञानेश्वराच्या रूपाने अवतार घेऊन काय ती लिहिले गेले आणि आपल्याला ते आता आपण हे वाचली मागाशी 9व्या अध्यायामधले ते सुरुवातीला 9व्या अध्यायाचे श्लोक वाचले, म्हणजे प्राकृतमध्ये वाचलं, गीतेचा श्लोक वाचलंच नाही. हे अवघडच आहे, ते सोपं करून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. म्हणून आपण या ज्ञानेश्वर महाराजच्या कृतीने बोलतो. म्हणून संतांचे फार करायचं आपलं. म्हणून त्याने वर्णन करताना देवाने वर्णन केले. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखील आणि याची ज्ञान संजीवन ज्ञान आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वर. याची ज्ञान संजीवनी जायन त्रैलोक्याची धन्य धन्य धरातळी. ही धरणी माता धन्य आहे. कोणती? आळंदीचं महात्म्य सांगतो. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आळे. नुसतं आळंदीला डोळ्यानं पाहून जरी आलं, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आळे, तो वाहत येईल टाळे वैकुंठ भवनाची. तो वैकुंठाला जाऊन आलेला जर पुण्य होईल, तो आळंदीला जाऊन आलेला. देव सांगतात हो स्वतः रूप, देव सांगतात स्वतः. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आळे, तो वाहत येईल टाळे वैकुंठ भवनाची. जो याची करील यात्रा, याची म्हणजे ज्ञानदेवाची, जो याची करील यात्रा तो तारील सकळ गोत्र. याचे दर्शन. जो ज्ञानदेवाची यात्रा करेल तो सगळं गोत्र तारेल. तो ज्ञानदेवाची यात्रेला जाऊन त्याचं दर्शन घेईल, तो सर्व गोत्र तारेल. याचे दर्शन होतं. अलंकापूर म्हणजे आळंदी, पहिले त्याला अलंकापुरी म्हणते. अलंकापूर हे शिवपीठ, हे शंकराचं स्थान आहे. ते मागं बघा आपण जातो मग शंकराची मूर्ती पीठ आहे, दर्शन माऊलींचं दर्शन घेतलं समाधीचं की मागं वळून गेला मागं शंकराचं मंदिर आहे, तिथं आपण दर्शन घेतो. काय अलंकापूर हे शिवपीठ. येथे होते पूर्वी निळकंठ. निळकंठ आणि शिव म्हणजे एकच आहे. निळकंठ म्हणजे त्याने हलाहल विषय प्राशन केलं म्हणून तो त्याला निळकंठ म्हणतात. येथे होते पूर्वी निळकंठ. ब्रह्माधिका तत्वनिष्ठ येथेची पहिली. ब्रह्मदेवाने सुद्धा याच म्हणून इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निसी. इंद्रानं सुद्धा आळंदीला केलं. काय इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशी. या इंद्रामुळे इंद्रायणी नाव पडलं. त्याने एक म्हणजे यावेळी भगवान शिवजी त्रिपुरासुराचा वध करण्याकरता आले आणि ते शंकर पार्वती फिरत असताना आळंदीला त्या राक्षसाला मारण्याकरता आले. राक्षसा वध झाल्यावर विश्रांती करतात भीमाशंकरला महादेव थांबले आणि ज्या महादेवाच्या घामाच्या ज्या धारा आहेत भीमाशंकराला, तो घाम मला त्या कुंडात साठला आणि तिथून त्या भीमा नदीचं उत्पत्ती झाली. भीमा नदीची आणि ती भीमा नदी वाहत 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 आपली पंढरपूरला आणि तिला चंद्रभागा होते. त्या चंद्राचा आकार आणि त्याच्या चंद्राचा एक काय त्याला शाप होता, तो ते स्नान केला जातो म्हणून त्याला चंद्रभागा आहे नाव पडतं. मग तीच भीमा नदी पुढं कर्नाटकात जाऊन कृष्णाला भेटते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चर्चेच्या गंगा. तेव्हा महादेव आळंदीला आल्यानंतर इंद्र तिथं काहीतरी हा तपश्चर्याला बसला हसला होता. तेव्हा त्याला शाप दिला होता पार्वती मातेने, तू जलर पुरुष. मग तेव्हा त्यांनी शंकराला शरण गेला इंद्र आणि म्हणाले मला आता शाप माघारी घ्या. तर माघारी घेता येत नाही म्हणले, पण तू आता जलरूप जरी झाला तर तुला एक वर गेलं जाईल, तुझ्यामध्ये स्नान करतील ते सर्व शुद्ध होईल म्हणून म्हटलेलं आहे. इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटिका माया दिशे ते प्रत्यक्ष. तिथे जे झाडं बिड आहेत ते प्रत्यक्ष पार्वती म्हणून सांगते. पार्वतीच रूप आहे. प्रत्यक्ष जाणं पार्वती. भवती वनवल्ली वृक्षी येथे. इथे सर्व झाड आहेत. त्यावर दिवसा 33 कोटी देव देवता येऊन पक्षी
येथे देव येऊनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी, असते नास्ते उदकी. हे पंढरीवने सोपे, जणांची हरावया पापे, कळिका गोपलिया गोपे, नचले अलंकापुरासी, गोव्याला जावा, अनेक पर्यटन स्थळ फिरा. तिथं काळ तापलेला असेल, तुमची वाट बघत असते. म्हणून म्हटलंय नचले अलंकापुरासी. आळंदीला जाऊन आलाय, तीर्थक्षेत्राला 33 कोटी देवताचं देव येऊन आहो ती पक्षी. तिथं त्याच्यावर काळाचं काहीच चालत नाही. न चले अलंकापुराशी, हे पंढरीवनी सोपे, जणांची हरावाया पापे, कळी काळ गोपलिया गोपी. पंढरीवनी सोपे म्हणतात, स्वतः पांडुरंग सांगतात पंढरीवनी सोपे. आम्ही काशीला जातो, बद्रीनाथला चाललो, लक्ष्मी वैष्णवीला चाललो. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर त्यांची महती एवढी पसरली, काशीला पसरली. एवढे मोठे महान संतांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी काटा पायातला काढायला गेलं तर काटा काढायनंतर हलतो माणूस, डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर हलतो माणूस. संजीवन समाधी घेतली. ही काही खाऊ साधी गोष्ट नाही. आणि मग काशीवरून एक संत काय एवढी संजीवन समाधी घेतली. आणि त्या संजीवन समाधीच्या वेळेस नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. पण त्यांना खूप म्हणजे गैरवरून आलं आणि त्यांना काही कीर्तन करता आलं. मग त्यावेळेस आपले कान्होपाटन नावाचे संत यांनी कीर्तन. तिथे काही कमी संतांची उपस्थिती होती. नामदेव महाराज गैरवरून आल्याने संत मानलेले जमलेले होते, कान्होपाटन कीर्तनाला उभे. आणि त्यांची ख्याती पसरली की ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या वेळेस कीर्तन ज्याने केलं ते संत किती महान असते, मोठे असते. आणि त्यांची कीर्तन ऐकून काशीवरून एक